नमस्कार मित्रांनो, टीईटीचा अभ्यास आपला सुरू असेलच. आज आपण मराठी विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न घेणार आहोत. या 25 प्रश्नामध्ये तुमचं जवळपास 70 ते 80 प्रश्नाचा सराव होणार आहे, कारण इतर पर्यायाचे सुद्धा मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. तर चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आणि वाक्य आहे, विद्यार्थी प्रामाणिक आहे. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, अकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला, कर्मणी प्रयोग, तर यात कर्त्याला प्रत्यय हवा असतो, त्यामुळे इथे तो नाही, म्हणजे विद्यार्थ्याने पाहिजे होता. तिसरा आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. यामध्ये कर्म आवश्यक असते. प्रामाणिक हे विशेषण आहे, कर्म नाही, त्यामुळे ते सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर भाव्य प्रयोग. तर भाव्य प्रयोगात काय असते, यात कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय लागतात, तर या वाक्यात नाही, त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे, तर ते कोण असतात? ते असतात सहोदर. तर मग आप्तेष्ट म्हणजे काय? तर हे नातेवाईक आणि हितचिंतक यांच्यासाठी वापरले जाते. त्याच्यानंतर गणगोत म्हणजेच यात संपूर्ण नातेवाईक आणि मित्रपरिवार येतो. त्यानंतर आप्तस्वकीय हे केवळ जवळच्या नात्यातील लोकांसाठी वापरले जाते, पण एकाच आईच्या पोटासाठी वापरले जात नाही, त्याच्यामुळे आपला सहोदर हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. या वाक्याचे मिश्र वाक्यातील रूपांतर पुढीलपैकी कोणते? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, मी शाळेस जाणार नाही कारण मला ताप आला आहे. हे याचं योग्य उत्तर आहे. अर्थात हे मिश्र वाक्य याचे रूपांतर आहे. तर मग जे पहिलं आहे, पहिलं जे आहे यामध्ये म्हणून आणि त्यामुळे, म्हणजेच म्हणून हे वाक्य आहे, म्हणजे हा शब्द आहे, आणि त्यामुळे ते संयुक्त वाक्य झालं. त्यानंतर चौथं जर वाक्य पाहिलं, तर आपण जेव्हा मला ताप येतो तेव्हा मी शाळेत जात नाही, हे जरी मिश्र वाक्य असले तरी जेव्हा तेव्हामुळे या वाक्याचा मूळ काळ आणि अर्थ तात्पुरता ताप ऐवजी ती सवय होऊन जाते, त्याच्यामुळे बदलते. त्याच्यामुळे आपला जो पर्याय हा 3 नंबरचाच पर्याय आहे. प्रश्न चौथा आहे, पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, तर ते पाहू. पहिल्यांदा याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. या सगळ्यांपैकी हे विद्यार्थी वाक्य आहे. आता विद्यार्थी म्हणजे काय, जिथे इच्छा आकांक्षा व्यक्त करणारे वाक्य असते त्याला विद्यार्थी वाक्य म्हणते. आणि प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये इच्छा व्यक्त केली. कशाची इच्छा व्यक्त केली? परीक्षेत पहिला वर्ग मिळावा याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मग पहिलं जे आहे, मुले घरी गेली, हे साधे विधान आहे, अर्थात स्वार्थी वाक्य आहे. दुसरं जे आहे, पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता, हे अट दर्शवणारे म्हणजे संकेतार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर जे तिसरं आहे, मुलांना अभ्यास करा, ही आज्ञा आहे, म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे तीनही वाक्य नाहीत, तर पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, तेच पर्वत किती सुंदर दिसू लागतात. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर इथे उद्गारवाचक चिन्ह आपल्याला स्पष्ट दिसते, त्याच्यामुळे हे उद्गारवाचक आहे. आता पर्याय क्रमांक 1 इथं प्रश्नार्थक नाही, कारण प्रश्न विचारलेला नाही. विधानार्थी यात साधी माहिती नसून भावनांचा उद्रेक आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा नाही. आणि नकारार्थी यात नको नाही असं काही नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा नाही, म्हणजे अर्थात पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. प्रश्न 7वा आहे, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. तुझ्या पायी हा एक शब्द आहे, तर थोडा विचार करा. तर याचं योग्य उत्तर आहे सप्तमी. तर द्वितीय का नाही, कारण द्वितीयामध्ये सला ते पाहिजे होतं. तृतीया का नाही, कारण तृतीयामध्ये नेसी हे प्रत्यय यात नाहीत. आणि षष्ठी चाचीचे हे सुद्धा नाहीत. प्रश्न 8वा आहे, मनस अधिक पटल हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? मनस सार्थ आहे अधिक पटल, तर याचा योग्य पर्याय आहे मनपटल, पर्याय क्रमांक 1. आता इतर हे जे पर्याय आहेत हे चुकीचे का आहेत? कारण विसर्ग संधीचा जो नियम आहे त्या नियमानुसार विसर्गाच्या पुढे जर प आल्यास विसर्ग कायम राहतो. त्याचे ओ मनोपटल किंवा स मनसपटल मध्ये रूपांतर होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1
हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास याचं आहे उत्तर, परंतु द्वंद्व द्वंद्व समास का नाही? कारण यात दोन्ही पदे महत्वाचे असल्यामुळे इथे दोन्ही पदे महत्वाचे नाहीत. त्यानंतर कर्मधारय समास हे जे आपण आहे, तर जरी निळा असा कंठ असा विग्रह होऊ शकतो तरी हा शब्द शंकरासाठी रूढ आहे, म्हणून बहुव्रीहीला प्राधान्य दिले जाते. आणि द्विगु समास जे आहे यात पहिले पद संख्यावाचक नाही, द्विगु समाजात पहिले पद संख्यावाचक असते, त्यामुळे आपला बहुव्रीही समास बरोबर आहे. मग बहुव्रीही का आहे? वेगळा अर्थ निघतो. निळा ज्याचा कंठ आहे असा तो म्हणजे बहुव्रीही समास, म्हणजे वेगळा अर्थ त्याच्यावरून निघत असतो, त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. प्रश्न 10 आहे, दोन नामे, वाक्ये किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उभयान्वयी अव्यय. आता केवळ प्रयोगी अव्यय हे मनातील भावना दर्शवतात, जसं की शाबास वगैरे. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय जे राहते हे शब्दाला जोडून येतात. उदाहरणार्थ काय, घरावर, पारावर असे शब्द येतात. आणि क्रियाविशेषण म्हणजे काय, हे क्रियेबद्दल माहिती देतात, शब्द जोडत नाहीत, त्यामुळे आपला उभयान्वयी अव्यय हे शब्द म्हणजे हे अव्यय बरोबर आहे. दोन शब्द जोडणारे वाक्य ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी फारसी व अरबी उपसर्ग असणारे शब्द कोणते? फारसी आणि अरबी. तर याचे योग्य उत्तर आहे कमजोर, गैरसमज, गैरसोय, दरमहा. हे जे शब्द आहेत हे फारसी आणि अरबी उपसर्ग असणारे आहेत. तर आता 1, 2 आणि 1, 3 आणि 4, तर याच्यामध्ये संस्कृत मराठी मुळाचे शब्द आहेत. याच्यामध्ये सगळे संस्कृत आणि मराठी मुळाचे शब्द आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, वारा या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? वारा. तर याचं योग्य उत्तर अर्थात तुम्हाला माहिती असू शकते, समीरण. मग अनल म्हणजे काय? अनल म्हणजे अग्नी. त्याच्यानंतर सलील म्हणजे काय? सलील म्हणजे पाणी. आणि अर्णव म्हणजे काय? तर अर्णव म्हणजे समुद्र. म्हणून समीरण जे आहे, समीरण म्हणजेच वारा. पुढचा प्रश्न आहे, जीवाची उलघाल होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? तर याचा समानार्थी आहे ब्रह्मांड आठवणे. तर मग पहिला आहे जीवापाड जपणे. जीवापाड जपणे मग काय? याचा अर्थ खूप काळजी घेणे असा होतो. जीवाचे रान करणे, जीवाचे रान करणे म्हणजे याचा अर्थ प्रचंड कष्ट करणे असा होतो. आणि जीव मुठीत धरणे म्हणजेच काय? अत्यंत घाबरून जाणे, जीव वाचवण्यासाठी असा होतो. तर उलघाल म्हणजे अस्वस्थता किंवा भीतीमुळे होणारी तगमग म्हणजेच ब्रह्मांड आठवणे. पुढचा प्रश्न आहे, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते खालील पर्यायामधून शोधा. मराठी उपसर्ग लागलेला नसला पाहिजे असा शब्द बिनचूक हा शब्द आहे तो. तर मग इतर याच्यामध्ये अबोलमध्ये इथं अ लागला, पडछायामध्ये पड हा उपसर्ग लागला, आणि अवघड म्हणजे इथं अव हे उपसर्ग लागला, परंतु बिनचूकमध्ये कुठलाही उपसर्ग लागलेला नाही. तुम्हाला वाटेल बिन लागला का? नाही, बिनचूक बिन हा मराठी उपसर्ग नसलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, अनिलने घरातील कुत्र्याला दगड मारून हाकलले या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. तर अधोरेखित जे शब्द आहे ते कुत्र्याला आहे असं लक्षात घ्या. हा कुत्रा हा अधोरेखित शब्द आहे. तर काय करायचं, या वाक्यातील अधोरेखित म्हणजे कुत्र्याला यातील सामान्य रूप कोणते? तर यातील सामान्य रूप आहे कुत्र्या, ला नंतर लागलेला आहे, त्याच्यामुळे कुत्र्या हे सामान्य रूप आहे. त्याच्यानंतर कुत्रा हे मूळ रूप आहे, कुत्रा जे आहे हे मूळ रूप आहे. त्याच्यानंतर कुत्री स्त्रीलिंगी आहे आणि कुत्रे हे अनेक वचने आहे, त्याच्यामुळे मूळ जे आहे आपलं हे कुत्र्या म्हणजे पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न आहे, विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विधाता, विधाताची स्त्रीलिंगी, तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 विधात्री. हे विधात्री काय आहे? हे विधाताचं स्त्रीलिंगी आहे. मग विधाते काय आहे? हे अनेक वचन आहे. त्याच्यानंतर विधाती काय आहे? हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचाच आहे आणि विद्या देवताचा तर प्रश्नच नाही, त्याच्यामुळे विधात्री. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा काळ ओळखा. मी निबंध लिहित जाईन. मी निबंध लिहित जाईन. तर हा येते रीती भविष्यकाळ. आता रीती भविष्यकाळ म्हणजे काय? लिहित जाईन ही क्रिया चालू राहण्याची रीती दर्शवते, त्याच्यामुळे रीती भविष्यकाळ. आता जे पहिलं आहे अपूर्ण भविष्यकाळ, इथे क्रिया अपूर्ण राहते, परंतु इथे लिहित जाईन हे चालू आहे क्रिया. पूर्ण भविष्यकाळ जर असेल तर इथे काय होते? क्रिया पूर्ण होते, परंतु इथे पूर्ण झालेली नाही. आणि साधा जर भविष्यकाळाचा विचार केला, साधे भविष्य विधान इथे नाही, त्यामुळे रीती भविष्यकाळ हे विधान. पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला रिकामी जागा म्हणतात. कर्ता कर्म क्रियापद याच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर प्रयोग म्हणतात. मग समास म्हणजे काय? तर समास म्हणजे शब्दरचना. शब्दरचनेला समास. विभक्ती म्हणजे काय? मग नामाचे रूप. आणि वाक्य म्हणजे काय? तर शब्दांचा समूह, शब्दसमूह. त्याच्यामुळे हे तीनही पर्याय नसून प्रयोग म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, ताळा, अनरसा, किडूक, मिडूक, शिकेकाई हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे तेलुगू भाषेतून हे शब्द आलेले आहेत. खालीलपैकी तत्सम शब्द शोधा. ढेकून आप्पा पिता घमेले. तत्सम शब्द, येथील तत्सम शब्द आहे पिता. आता तत्सम म्हणजे काय? तर संस्कृत प्रमाणेच जशाच तसा असलेला शब्द त्याला तत्सम शब्द म्हणतात. आता ढेकून काय आहे? हा तद्भव शब्द आहे. त्याच्यानंतर आप्पा काय आहे? हे देशज शब्द आहे. आणि घमेले काय आहे? अपभ्रंश रूप आहे त्याचं. पुढचा प्रश्न आहे, बायकांची अक्कल पायाची दाशी हे वाक्यप्रयोग पुरुषांच्या मनातील स्त्रीविषयी कोणती भावना व्यक्त करतात? तर हे वाक्यप्रयोग तुच्छता व्यक्त करतात, ही भावना व्यक्त करतात. कवयित्री इंदिरा संत यांचा पहिला काव्यसंग्रह खालीलपैकी कोणता? इंदिरा संत यांचा, तर पहिला त्यांचा काव्यसंग्रह आहे सहवास. आणि नेहमीप्रमाणेच शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मराठी नवकाव्याचे प्रवर्ते म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? हा एकदा प्रश्न आधी आपला झाला होता, आपण आधी घेतला होता, आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर याचं उत्तर तुम्हाला 25व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगायचं आहे. आपण फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करून इतरांना शेअर करा. आणि हो, फेसबुकवाल्यांनी व्हिडिओ सेव्ह करायला मात्र विसरू नका, नंतर कधीही तुम्हाला तो पाहता येईल. लवकरच भेटू अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.